गाडी मागायला. काय झालंय? काय विचारते मी? हा? कुछ नहीं. कुछ नहीं. तो फिर ऐसा मुंह फुला के काय को बैठी? वाह, झालं सुरू. अगं या बाहुलीला अजून किती दिवस घरात ठेवणार आहे? आज तरी राहू दे ना. अगं आता एवढे दिवस आपण ठेवलंच होतं ना, तरी पण काय उखाडलं हिनं. अगं मी ना तुझ्यापेक्षा लहान होते ना, तेव्हापासून जाते गाडी मागायला. तुझ्यापासून ही सोनू पण जाईल का? नाही मला सांग ना शोभा, नोकरी करायला गेलीस, काय झालं? मिळाली का? अगं नाश्त्याची गाडी टाकलीस, काय म्हणाले लोक? काय म्हणाले? अरे हिजड़े के हाथ का कौन खाएगा? अगं अजून किती दिवस असं घरी बसून राहणार आहे? हे बघे शोभा, इतकंच लक्षात ठेव की आपलं पोट खरोखरच आपल्या हातावर आहे. मला नाही जगायचं असं. याचं भीक मागून जगण्यापेक्षा ना उपाशी मरेन मी. दीदी, तेरे मरने से क्या होने वाले? हाँ? और क्या करा गोली वो? ये ऐसे घर पे बैठने से अच्छा गाड़ी मांग आणि पैसे कमाओ. बाहर पड़ा. नानी, नीचे सब सेट है, दुल्हन को लेके आ जाओ. हाँ, आ रहे. सुन चल नीचे. अरे चल. बहुत प्यारी लग रही है तू.
हाँ। ए सबले नाचो सोनू की हाँ, शादी चलो पहले नाचते। नाचेंगे। टेंशन मत ए ले। सोनू मुन्नी बदना क्या बोल ना अरे मुन्नी ये बदना सब क्या? सामान ली ना तू अरे यार बाबा ली में तो चल ना. तूच ठरव आता तुला काय करायचंय ते शोभा, काहीही झालं ना तरी भीक नाही मागायची. याला मानिक है उदगाई जुगुलबाई मानिक है उदगाई किती जणांनी केली निंदा किती जणांनी चिडवला पण माझ्या यल्लूबाईने मला सोन्याला मडवलं माझ्या यल्लूबाईने मला सोन्याला मडवलं सोन्याला मडवलं वेलकम टू लोकल ट्रेन अंदर आ काय शोभा झालं ना मेकअप करप अरे ये रोज के आता आपल्याला ना अशा गर्दीत और ऐसा उतरले की गाड़ी भी मांगने का है हाँ हाँ टिकट क्या रे ज्यादा पैसे है क्या तेरे पास अरे अपन कोई टिकट विकेट नहीं लगते रे क्या तू भी ठीक है वो छोड़ अब मैं क्या बोल रही ना ध्यान से सुन ट्रेन मध्ये ना सबके थोबड़े व्यवस्थित लक्षात ठेव क्या है कोई ज्यादा खुश दिखा रहा तो उनसे ज्यादा पैसा लेने का और कोई टेंशन में दिखा तो बेचारे ने जितना दिया है उतना ही ले और नहीं भी दिया ना फिर भी चलता है रे क्योंकि ट्रेन की गर्दी और समुद्र का पानी कभी कम नहीं होता है इसके लिए ए आता त्याच समुद्रात बुडवीन तुला. चल. मेरे को कॉपी कैट कर चलो कम ऑन आजा ए दीदी ए दे. दीपिका अरे दे ना ए ताई. अरे दे जा रे नहीं है रे बाबा ए चिल्लाती काय को अरे अच्छे से बांधनी ना दीपिका जैसी दिखती भी नहीं है अरे दे पैसे केस विचारायला घरी इतका वेळ घालवा आणि ट्रेन मध्ये आल्यावर हे असं अगं तुला केस विचारायला वेळ तरी मिळतो नाहीतर आमचे हे मी जरा म्हणून आरशासमोर उभी राहिली ना की झाला आमचा रेडिओ सुरू तेच ना ताई कधी लिपस्टिक खराब होते तर कधी पावडर फुटते आणि आता तुम्हीच सांगा एवढा वेळ आरशासमोर नटण्याचा काय फायदा अहो वहिनी चूक तर नाही रेल्वेवाल्यांचीच आहे एवढ्या बायकांसाठी फक्त 4च लेडीज डब्बे बनवलेत गर्दी होणार नाही तर काय बरोबर बोलला तर वहिनी आता हेच बघा ना अहो तुमचीच टिकली पडली आहे हाय दैया अरे घर से निकलते वक्त तो लगाए थे पर ये ट्रेन का भिड़वा गिर गई होगी एक गड़क ले गया टिकले काय गो आज पण आणलं नसशील ना रिंगा अवस्था मॅडम अख्ख्या ऑफिस मध्ये फक्त ह्या तुटून दिसतील बघा हे छान आहेत ग हा मग काय तू कधीच माझ्या टॉपला मॅचवणारी इयरिंग आणत नाही आता म्हणजे काय स्वप्न देतो की तुम्ही घरून कोणत्या रंगाचा टॉप घालून येतात ते चल एक कानातली घ्या टिकले घ्या बांगडे हे घ्या कानातले हा बोला ताई कितीला आहे? हे 50 ले दे 30 ले दे 50. 40 ले परत 40 दे आता कसं बोललीस? हम्म. आणि काय ग धंदा होतो तुझा आ म्हणजे बायका घेतात हे सब. का नाही घेणार अगं या बायकांना ना फक्त दोनच गोष्टी आवडतात एक म्हणजे नवऱ्याच्या डोक्यावर बसायला
नाही मी. पण आधीच सांगते हा रूट माझा आहे. अगं त्या दिवशी ना ती कुर्ल्याची चिंकी चढलेली इथे अशी बदड बदड बदडवली ना मी तिला. तू हा मग मध्ये दिसून येऊ नको जाऊस तू. लय मोठी आहे मी. अगं हो किती बोलतेस. बोललंच पाहिजे. अगं कसं असतं ना आपल्या बोलण्यावर जर लोकांचा विश्वास बसला ना तरच होता धंदा. पण तुला का इतक्या सांबार चौकशा? अगं कारण मला पण आवडतं नटायला आणि नटवायला पण. हा काय? अगं मग इकडे. अगं ये ग. मग हे बघ. नाही का अगं त्याचं फक्त स्टिकर आहे. पण हे बघ. हे ओरिजिनल आहे. हिमालया लॅक्मे निव्या एवढं इंग्लिश. मग तुला एक सांगू मी. हा बोल ना. तुझ्यासारखे तर खूप बघितलेत मी ट्रेन मध्ये. अगं पण मला ती कळलं तर नाही की तू बाई आहेस की. किन्नर. चल येते मी. एक कानातले घ्या टिकले घ्या बांगड्या घ्या. हा 50 ला 150 ला 2 कानातले घ्या टिकले घ्या बांगड्या घ्या 50 ला 150 ला 3. दीदी अगं किती वेळा सांगायचं तुला. आज पहिला दिवस होता म्हणून ठीक आहे. उद्यापासून ना तू सुद्धा आमच्या सोबत गाडी मागायचीस कळलं ना. चल आता. प्रेक्षक कृपया लक्ष द्या. रंगमंचावर सादर होणारी कांतिका गुरु नानक खालसा स्मयंत महाविद्यालयाची आहे. नमस्कार. तर माझं नाव शोभा. मी गेले काही दिवस बघते की तुमच्यासारख्या मेहनती बायका घरातून खूप सुंदर तयार होऊन येतात. अहो पण ते काय फायदा. म्हणजे रोजच्या गर्दीमुळे किंवा घामामुळे तुमचा सगळा अवतार खराब होतो. ताई होतो की नाही मेकअप खराब. ओरडते काय ग तुझ्याशी नीट बोलते ना. तर मी बोलत होते की घरच्या धावपळीमुळे तुम्हाला स्वतःला आरशात बघायला वेळ तरी मिळतो का. नाही ना. अहो मी तेच सांगते की अब इस चीज की फिकर करने की कोई जरूरत नाही. कारण आत्तापासून मी तुमच्यासाठी घेऊन आलीये लोकल ट्रेन मधलं चालतं फिरतं ब्युटी पार्लर. तू हात तरी कसा लावलास रे. निर्डे साले. अरे कशाला नाही ते धंदे करता. तुझे तर तुमच्यामुळे ना पब्लिक टॉयलेट्स मध्ये जायला
अहो, तुम्हाला सांगते, दिले मेरा आशीर्वाद, दिले मेरा आशीर्वाद, दिले मेरा आशीर्वाद. ए स्वीटी, इधर आ, इधर आ. मेरा आशीर्वाद ले आशीर्वाद. ए सोनू, ऐसे. हाँ, मेरा आशीर्वाद ले आशीर्वाद. ए राखी दीदी, तेरे को भी आशीर्वाद. सोनू वो दे बंटी. किधर? उधर. ए बंटी, इधर इधर. मेरा आशीर्वाद ले आशीर्वाद. अरे कुछ नहीं, जा. वेलकम वेलकम. नानी, नानी, तेरे को भी आशीर्वाद. सॉरी. नानी, आग बंद कर. कर ना. हाथ आगे कर. आज की कमाई. आज ट्रेन में गाड़ी मांगते टाइम मेरे को राखी दीदी बोली थी, क्या बोली? अपना आशीर्वाद बहुत शक्तिशाली होता है. फिर मैंने सबको ट्रेन में ऐसा किया और फिर बहुत लोगों ने मेरे को पैसे दिए. व्हेरी गुड. शोभा दीदी, तुला माहितीये मेरे को तो कुछ लोग बोले भी माझ्यासोबत येतेस का. दीदी, तुला किती पैसे मिळाले? ठीक आहे. आज पहिलाच दिवस होता. हाँ, आणि अगर बायकांनी मेकअप करून घेतला ना कि तेरे को भी पैसे मिल जाएंगे. तू टेंशन ले मत. काय? मैं बोल- मतलब ट्रेन मधल्या बायकांचा मेकअप करायचंय तुझ्या लाडलीला. पार्लर उघडायचंय, वो भी ट्रेन में. पार्लर? कसलं पार्लर? अगं नानी काय नाही, शोभाने ना मस्त आयडिया. शोभा, काय येत आहे नवी? नानी अगं, ट्रेनच्या गर्दीत कितीतरी बायकांचा मेकअप खराब होतो आणि अशा अवतारात आणि तुला माझा काय वाटतं, त्या तुझ्याकडून मेकअप करून घेतील? का नाही घेणार? आज पहिला दिन था. ये पहिला आणि शेवटचा. भूल जाये. ऐसे कैसे भूल जाऊ? आणि तू सांगितलंस म्हणून गेले ना मी यांच्यासोबत गाडी मागायला. अगं माझी तर टाळी सुद्धा वाजत नाही, मी काय अरे मग करू? वाजवायला शिक. यही ताली बजा के ना पेट भरता है अपना, विसरू नकोस. क्यों करे दीदी ऐसा? हाँ? कुछ तो अच्छा करने जाऊ तो सारखं आपलं मध्ये पडायचं, टोचून बोलायचं. अरे जलती आहे तू मुझसे. अगं तुझं काय नाही झालं म्हणून मला काय ठेवतेस? आणि तुम्ही जेव्हा टाळ्या वाजून भिका मागता ना तेव्हा मला पण असंच वाटतं, लाज वाटते मला तुमची. कसली लाज? नाही सांग ना मला, कसली लाज वाटते तुला? जिसके दम पे मी तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्याची लाज वाटते तुला? हा? त्याची लाज वाटते? अरे इतकी जर लाज वाटते ना तर जाऊ झोप कोणाखाली आणि कमा पैसे. साली लाज वाटते म्हणते, आमची लाज वाटते. आणि काय वाजवतो आम्ही टाळ्या, वागतो आम्ही मी. आणि सगळं का करतो? हा? शोभा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. टाळी वाजवल्यानंतर पुढे केलेला हात करत असते, पण ती टाळी नाही. नानी, तू तरी समजून घे. तुला माहितीये ना मला किती छान मेकअप करता येतो ते.
तुला सांगू, जेव्हा पहिल्यांदा स्वतःचा मेकअप केला होता ना, तेव्हा माझ्या आई बापांना माझं कौतुक केलं होतं. तेव्हा ज्यांना माझ्या वेगळेपणाबद्दल कळलं, तेव्हा त्याच आई बापाने मला घराच्या बाहेर काढून टाकलं. आपण आणि मी हरली नाही, शिकली. अरे 12वी पास आहे मी. म्हटलं चांगली नोकरी करेन, स्वतःच्या पायावर उभं राहीन. आता दोन्ही भांडी करायला पण कोणी ठेवत नाही ग. साला वेगळे पण आणि आज मला ना कंटाळा आलाय वेगळेपणाचा. नकोय वेगळेपण. नकोय? खरंच नकोय तुला? शोभा, तुला जे नकोय ना, त्याच वेगळेपणाची या लोकांना भीती वाटते का? मी जेव्हा लहान होते ना, तब मैं भी तुम्हारे जैसे गाड़ी मांगने को जाती थी. तेव्हा तर रस्त्यात जाताना मला एकाने हिजडा मारू हाक मारली आहे. खूप राग आलेला साल्याचा. पण त्यावेळी मला माझ्या नानीने, अम्माने त्याचा खरा अर्थ सांगितलं. हिजरा मतलब अलग राह पर चलने वाले. वेगळी वाट निवडणार. फक्त आपण साड्या नेसून टाळ्या वाजवणारे हिजडे कसे? असं तर या जगात ना जगण्यासाठी ज्यांनी ज्यांनी वेगळी वाट निवडली ना, अरे फिर वो सब भी हिजडेच झाले ना. मला पुढचा जन्म पण हिजड्याचाच हवा ग. शोभा, तुला इतकंच वाटतंय तर तू नको बनूस हे टाळीला तुझी ओळख. पण ही टाळी तुझा आवाज आहे हे विसरू नकोस. अरे तुझ्यात जर खरंच हिंमत असेल ना, तर लाव या जगाला तुला तुझ्या टाळी सोबत स्वीकारायला. अरे फिर वहीच दुनिया बोलेगी. लोकल ट्रेन मध्ये मेकअप करणारी पहिली किन्नर. अपनी शोभा पुढील स्टेशन कळवा. अगला स्टेशन कळवा. नेक्स्ट काही पैसे हवेत. भीक म्हणून नको. तुम्ही जे पैसे मी टाळी वाजवल्यानंतर देता ना, तेच पैसे मी तुम्हाला तयार केल्यानंतर द्या. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोण आहे, मी काय करणार, तर माझं नाव शोभा. मी तुमच्यासाठी घेऊन आले लोकल ट्रेन मधलं चालतं फिरतं ब्युटी पार्लर. म्हणजे छोटे मोठे गोष्टी जसं मेकअप करणं, टचअप करणं, अर्जंट मेहंदी काढून देणं, लिपस्टिक लावणं, काजळ लावणं, या सगळ्या गोष्टी मी करू शकते. आणि या सगळ्या गोष्टी हा बोला ना आजी, काय करू?
धर. अगोदर आजी आधी मी तुम्हाला तयार करते मग द्या पैसे. अगो माका नेल्या काय जाऊचा तयारून. हे काय तयार करूचे पैसे नाही आहेत. आणि कोण करून घेऊचं गो? तुमच्याकडून या असला काय? काय गो घेतलस? नाही ना. मनान सांगते तुका. धर. अहो, आजी माझे सगळे प्रोडक्ट खूप चांगल्या कंपनीचे आहेत. गो हे पैसे धर आणि वाटेक लाग बघू. आजी, मला भीक नाही मोबदला हवाय. अगो भीक थोडीच असाही. ह्यो तर तुमचं खरं मान असा. आणि या पैशाच्या बदल्यात तू माका आशीर्वाद दी. मग मी आग तुका तुझं मोबदलो. अहो, आजी आमचे दोन्ही हात पण मजबूत आहेत. मग मी भीक का मागायची? उलट तुम्ही मोठे आहात. आज तुम्हीच मला आशीर्वाद द्या माझ्या पार्लर साठी. गो नको आत ना हे. मग हे जाईसून मग का अक्कल शिकवता. ती मेकअप करणारी आहे का? हा मी इथे. बोला ना काय झालं? अगं काय नाही. तू आता जे काही बोललीस ना ते ऐकलं मी. अगं खूप छान काम करतेस तू. थँक्यू. तुम्हाला कुठे उतरायचंय का? नाही नाही मला उतरायचं नाहीये. पण मला तुझ्याकडून मेकअप करून घ्यायचंय. का? तू आंधळ्या बायकांना तयार करत नाहीस काय? नाही तसं नाही. मग तुझं नाव काय बोललीस? शोभा. शोभा. कसं आहे ना शोभा, मी तर स्वतःला बघू शकत नाही पण सगळे तर मला बघू शकतात ना. मला पण वाटतं ग सुंदर दिसावंसं. करशील ना मला तयार? ताई मी किन्नर आहे हो. आणि मी आंधळी. या आंधळ्या बाईसाठी आता सगळे सारखेच ना ग. मला पण भीक मागायला आवडत नाही. अगं म्हणूनच मी हे गाणं गाऊन पैसे कमवते. अगदी तुझ्यासारखं. तू कर मला तयार. एक्सक्यूज मी. शोभा. ओ शोभा. त्यांना इथे बसव. बिठा बिठा. अगं बसव. नाही बघितलं का? अहो इथे आपल्याला बसायला जागा नाहीये आणि यांना जागा दिलीये. अगं बसू देत ना त्यांना. काय प्रॉब्लेम काय आहे? वही तो अभी खड़े रह के कैसे करेंगे? ओ माय गॉड. अगं पण करत काय ना? हे असे नको ते धंदे करायची. बघ तर आता ह्यांच्या सारख्यांकडनं आपण मेकअप करून घ्यायचा. शी. मनी चोरट्याच्या करे भीती चांदण्याची सरावल हाता नाही कप्प का सुटावा. कशी दिसते मी? अहो खूप सुंदर दिसताय तुम्ही. जर तुम्हाला दिसत असतं ना तर तुम्हाला तुमचीच नजर लागली असती. शोभा. ताई अगं मोबदला.
एक कानातले ताई, एक कानातले तुमच्या लुकवर मॅच होतील. शोभा, माझं लग्न ठरलंय. अगं पण माझं मुंबईत कोणीच नाहीये. तू मला लग्नासाठी तयार करशील? लग्नासाठी हो करेन ना. शोभा सह संपूर्ण लोकल पार्लर. सगळ्यांनी लग्नाला यायचं. थँक्यू. पण ही सगळी शोभाची मेहनत आहे. शोभा, अगं एवढे पैसे? यू डिझर्व इट. अगं किती छान तयार केलेस मला. आणि बाहेर या कामाचे किती पैसे घेतात ते तुलाही माहिती. अगं नको, हवं तर माझ्याकडनं तुझ्या लग्नाचं गिफ्ट समज. नाही, बिलकुल नाही. मी काही ऐकणार नाही. आणि अगं यशलाही आवडणार नाही. सो प्लीज ठेव. अगं घे ग. तसे तुझे एक कस्टमर कमी होणार. मॅडम मिळणार नाही येत ना उद्यापासून. पुढील स्टेशन माटुंगा. चला, अगला स्टेशन मी येते. माटुंगा. नेक्स्ट स्टेशन थँक्यू शोभा. अधून मधून येत जा मला भेटायला. प्रवाशांनी दुसऱ्या लक्षात द्या. चालत्या गाडीतून बाहेर पडा. गाडीमध्ये चढताना, उतरताना आणि प्रवास करताना काळजी घे ग. अहो काही नाही मॅडम, या शोभाने ना ट्रेन मध्ये पार्लर ओपन केलंय. काय पार्लर? काय मस्करी करताय ताई? अहो ताई मस्करी कोणाला विचारून उघडलंस पार्लर? अरे इसमें पूछने का क्या है? हमको तो कोई प्रॉब्लम नहीं. अहो बरोबर आहे तुमचं. मला पण काहीच प्रॉब्लेम नाहीये या सगळ्यात.
पण रेल्वे मध्ये हे सगळं करायची परमिशन लागते ना. मग आणि तुम्ही भिका मागायचा तेव्हा कोणी अडवलं का तुम्हाला? मग आता कशाला येणार इथे धंदे करता? आहे परमिशन? एवढे पैसे कोणाचे चोरलेस? आता तुम्ही मला कायदा शिकवणार? अहो, मॅडम ऐका ना. अहो, मी खरंच काहीच नाही केले हो. काय नाही केलंस? तुला काय वाटतं आम्हाला कळत नाही? मेकअपच्या नावाखाली बायकांजवळ जातोस? नक्की असली असणार आहे तू? बोल ना. अरे बोल बोल. असली असली. मॅडम का नुकसान करताय गरीबाचं? अहो, मी खरंच काहीच नाही केलं. तुमच्या पाया पड. लांबून. आणि ह्या वेळेला सोडतीये, पण पुढच्या वेळेला जर इथे दिसलास ना तर तू दोन्ही आत टाक. आणि तुमचं काय? निघा. कृपया कोणी चढू नये. शोभा ए, काय झालं? गिर गई क्या? ए शोभा, रो रही है? कोण काय बोलला? अरे बोल ना, कोण काय बोललं? चलो चल उठ, चल उठ, चल 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 चल, तमाशा करते हैं. अरे चल ना, तमाशा करते हैं. नानी बोली थी ना, हिजरा मतलब वेगळी वाट निवडणारा. त्यांनी तर आपल्या सगळ्या वाटाच बंद केल्यात. पण किती पण हिजरा हिजरा केलं ना, तर हे लोक आपल्याला टाळ्या वाजवणारे छक्केच बनवून सोडणार आहेत.
आजी तुम्हीच बोलल्या होत्या ना, हा मान आहे आमचा. योस तुझो खरो मान असा आणि तू कसा म्हणून ठेवता या आज नंतर यो हात पुढे करायचो तो फक्त आम्हा बायकांना ना टवकच. बरोबर बोलते आजी. शोभाताई, हे माझ्याकडून. अख्खे लोक ट्रेन मध्ये फक्त हे तुटून दिसतील. शोभा ही लिपस्टिकची शेड आहे ना तुझ्यावर खूप छान दिसेल. हा माझा सगळ्यात फेवरेट लायनर आहे. शोभा अगो जशी या मुंबईत लोकलची गरज असा ना तसंच आम्हा लोकल मधल्या बायकांका तुझ्या लोकल पार्लरची. शोभा, ये हमारी तरफ से काजल. ये माझ्या हे माझ्याकडून. आपल्या शोभासाठी. लोकल ट्रेन मध्ये मेकअप करणारी पहिली किल्लत. गुरुनानक खालसा स्वायत्त महाविद्यालय सादर करीत होते एकांकिका लोकल पार्लर.